श्रीरामकथा कितीही वेळा ऐकली वाचली तरी मन तृप्त होत नाही. कारण त्यातील विशालता, अथांगता, माणसाला चिरंतन मूल्याची ओढ ही स्वाभाविक असते. त्याकडे तो खेचला जातो. श्रीरामांची सेवा, श्रीरामांची मातृपितृभक्ती, त्यांचे बंधुप्रेम, औदार्य, संयम, सरळ स्वभाव, त्याग आणि श्रीरामांचे नाम ह्या गोष्टी हृदयात साठवून जीवनात आणण्यासाठी एक जन्म पुरत नाही. आज मी आपणाला स्नेहा शिंदखेडे लिखित भिल्लगौरव ही कथा ऐकवणार आहे. श्रीरामायणामध्ये श्रीराम आणि निषादराज गुह यांच्या भेटीचे वर्णन आहे. शृंगवेरपूर हे भिल्लांचे शहर आहे. भिल्लांचा राजा गुह याचे तिथे राज्य आहे. श्रीराम मृगयेसाठी जात होते तेव्हा त्यांची निषादराज गुह यांच्याशी मैत्री झाली होती. साक्षात भगवंतांची मैत्री केली की ती चिरंजीव होते. तिला प्रेम स्पर्श लाभतो. हे रामचरितमानस या ग्रंथामध्ये शृंगवेरपूर येथे श्रीराम जानकी लक्ष्मणासह वनवासात जाते समय गेले त्याचे वर्णन आहे. फळे फुले घेऊन गुहराजा श्रीरामांच्या दर्शनाला आला. धुरनं श्रीरामांच्या चरणावर त्याने दंडवत घातला. त्याचे डोळे भरून आले. रामदर्शनाने त्याची भाव समाधी लागली. त्याची ही भावावस्था पाहून श्रीराम धावले आणि त्यांनी त्याचा हात पकडून त्याला उभे केले. श्रीरामांनी गुहराजाला गाढ आलिंगन दिले. हे सारे गुहाच्या कल्पनेपलीकडे होते. गुहाला असे वाटत होते की श्रीरामांनी एकदा जरी आपल्याकडे नजर टाकली तरी पुरे. श्रीरामांनी तर गुहाला गाढ असे आलिंगन दिले. त्या क्षणी गुह देहभान विसरला आणि श्रीराम रूप झाला. संत तुलसीदास म्हणतात, इथे श्रीराम राज्याचे उद्घाटन झाले. रामराज्य म्हणजे प्रेम. रामायण हा प्रेम ग्रंथ आहे. गुहराज श्रीरामांना म्हणाला, आज तुम्ही माझा बेडा पार करून दिला. गुहाने श्रीरामांना एक रात्र तिथे मुक्काम करण्याची विनंती केली. ती श्रीरामांनी मान्य केली. श्रीरामांनी दिवसभर तेथील भिल्लांशी संवाद साधला. भिल्लांनी श्रीराम जानकी ह्यांच्यासाठी तृणशय्या तयार केली. भोवताली कुंपण तयार केले. गुहराजाने आपल्या बांधवांना सांगितलं की श्रीरामाच्या निद्रेमध्ये विक्षेप येऊ नये, हिंसक प्राणी आजूबाजूला फिरकू नये, म्हणून हातात शस्त्र घेऊन रात्रभर चहूबाजूने पहारा द्या. सर्व भिल्लांना याचे आश्चर्य वाटले. ते विचार करू लागले की आपल्या गावात तर कधीच कुठलाही प्राणी फिरकत नाही. आज आपल्या राजाला असं का बरं वाटलं? त्यामागे गुहराजाची एक युक्ती होती. तमसा नदीच्या किनारी अयोध्यावासी झोपेत असतानाच श्रीराम त्यांना सोडून चालले गेले. माझे गावही जर झोपून गेले तर न जाणो श्रीराम इथूनही न सांगताच निघून जातील, म्हणून त्याने संपूर्ण गावाला जागेच ठेवले. त्या रात्री लक्ष्मणाने गुहराजास उपदेश केला.